परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात गणेश महासंघाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रींच्या हस्ते 51,000 रुपयाची मदत 18 कुटुंबियांना देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये गणेश महासंघाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी म्हणून या उद्देशानं आज परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या हस्ते 51,000 रुपयांची मदत 18 कुटुंबियांना देण्यात आली आहे। या कार्यक्रमाचं आयोजन सार्वजनिक गणेश महासंघाचे अध्यक्ष आमदार बबनजानी दुर्राणी यांनी केलं होतं। परभणी जिल्ह्यातील 98 शेतकऱ्यांनी नापिकाला तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। पाथर्डी एक गाव एक गणपती हे उद्देश घेऊन गणपतीसाठी मिळणारी वर्गणी हे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार बबनजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली गणेश महासंघाची स्थापना करण्यात आली होती। गोळा झालेल्या पैशांचं आज पाथर्डी येथे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते वाटप करण्यात आलंय। दुपारी 2 वाजता होणाऱ्या मदत वाटप कार्यक्रमासाठी सकाळपासूनच लोकांनी एकच गर्दी केली होती, मात्र मंत्री महोदय हे सायंकाळी 7च्या सुमारी पोहोचले। आम्ही एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते तथा नेते एक प्लॅटफॉर्मवर खास करून हे जे शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी या सर्व एक मंचावर आले, कारण की एकदम बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची मराठवाड्यातली शेतकऱ्यांची झालेली आहे आणि मराठवाड्यात नाही संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली आहे। तर एक छोटासा उपक्रम सन्माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय लोक शिवसेनेचे असो व दुसरे इतर पक्षाचे असो राष्ट्रवादीचे असो सगळेजण एक प्लॅटफॉर्मवर आले आणि आम्ही 11 लाख रुपयाची मदत या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना त्यांचे परिवारांना आम्ही दिली। 50,000 रुपयाची मदत आणि शेतकऱ्यांना आणि 21,000 रुपयाची मदत असं शेतमजुरांना या ठिकाणी देण्यात आली। त्यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीसह स्मृतिचिन्हही देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।